घ्यायचा। सुरगाणा इथं यात्रेदरम्यान नकली नोटा खपवण्याचा प्रकार उघडकीस आला असून एका व्यावसायिकाची 800 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे। यात्रेतील प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी नकली 50-100 रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून दुकानदारांची फसवणूक केल्याचं समजतंय। यात्रेदरम्यान विविध भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिक उपस्थित असल्यानं व्यापाऱ्यांची चांगली उलाढाल सुरू होती। मात्र सततच्या व्यवहारांमुळे आणि ग्राहकांच्या गर्दीमुळे नोटांची नीट तपासणी करण्यास अनेक दुकानदारांना वेळच मिळत नसल्याचं चित्र दिसून आले। याच परिस्थितीचा गैरफायदा घेत संबंधितांनी नकली नोटा चलनात आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय। फसवणूक झालेल्या व्यावसायिकांना दिलेल्या माहितीनुसार व्यवहारानंतर रोकड मोजताना काही नोटा बनावट असल्याचं लक्षात आले। एकूण 800 रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचं त्यांनी सांगितलंय। या पार्श्वभूमीवर सुरगाणा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सर्व व्यावसायिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। व्यवहार करताना नोटांची बारकाईने पडताळणी करावी, संशयास्पद व्यक्ती किंवा व्यवहार त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणावेत। तसेच दुकानांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी असं त्यांनी स्पष्ट केलंय। पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून व्यवहारावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। दरम्यान यापूर्वी उंबरठाण बाजार इथंही अशाच प्रकारे नकली नोटा खपवण्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत यश मिळवलंय। यामुळे सध्या प्रकरणातही आरोपी लवकरच जेरबंद होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय।